आता हे पळयल्यार जाल्यार हे लेफ्टान गेल्यार शिकेरी पावता, हे रायटान गेल्यार कलंगूटसान रस्तो येयला, हो मेन रोड आमचो. आनी हो रोड भितरल्यान वयता आनी भितर खुबश्यो हॉटेली येयल्या. आतां गोश्ट म्हटल्यार ही आतां जावन आसा ऑफिशियल रिपोर्ट ऑफ द NGPDA. जेन्ना हे हॉटेलांनी एप्लिकेशन घातलेले, इन्स्पेक्शन जाल्ले आनी इन्स्पेक्शनान हो रस्तो मेजून तेणीन ह्या रस्त्याचे सायज घेवन तांकां परमिशन दिला. आतां हेजेर बरयला एक हॉटेल शेरिटन म्हणून इन सर्वे नंबर 41/2. हे शेरिटनान एप्लिकेशन घालतना इन्स्पेक्शन जाताना तेंच्यानी बरयला हिंगा, तुमकां जाय जाल्यार घेया. इट इज नोटीस दॅट द प्रॉपर्टी इज एक्सेसिबल बाय 6 मीटर एक्झिस्टिंग रोड. मातशें पळय हांगा आसा. ओके, इट इज सेड दॅट इट इज बाय 6 मीटर एक्झिस्टिंग रोड. आतां हें घेतला NGPDAन कमिटी काडलेल्यो पळयतो. आमी आतां मुद्दम टेप हाडून हे मिटर चॅक करता. सो आता तुम्ही तुमच्या दोळ्यांनी पळयला की मीटर काढून 4.30 जाता. 4 meters 30 centimeters. तेंच्यांनी बरयला हांगा इट इज एक्सेसिबल बाय 6 मीटर रोड. आता हे फोटींगपणा ना जाल्यार तुमी कितें म्हूण सांगपाचें हेका तुमीच म्हणात आतां. आनी ह्या 6 मीटर रोडा वरवीं तेणीन परमिशन दिला ते. आतां व्हडल्यो बसी येता हे हॉटेलांनी वचपाक, गेस्टांक पावपाक, तांकां हांगा टर्न पासून मारूंक जायना. सो ते कितें करतात, हांगा लायनीन त्यो बसी लायतात आनी ते बसी धाकटे न्हू, केन्नाय केन्नाय वॉल्वो येता, 5-6 बसीस वॉल्वोचे येता आनी हिंगा सगल्यांक जे रस्त्यार आसा लोकांक त्रास करता. एम्ब्युलन्स वचोंक जायना, कांय करूंक जायना. हिंगा खूब दुखीची गोश्ट जाता वेन दोज बसीस पास. म्हजें नांव मायकल फेर्नांडीस, कांदोलींतल्यान हांगासरलो. सो लास्ट टायम 2018 हिंगासर NGPDAन येवन हिंगा इन्स्पेक्शन केलेलें, आमी ऑब्जेक्शन फायल केलेलें रोडाक. आनी तेन्ना मेस्त आसतना 4.30 आहलो. पूण आतां अजब जालो, हिंगासर तेच जे मनशांची नांवय हिंगासर मेन्शन केले 2018 ज्या मनशान हिंगा मेजलेले 4.30, तेजो आमी विडियोय काडलेलो आहा. म्हाजेशेन तेजो विडियोय आहा हिंगासर. टेप घेवन मेजर करता पळय तो. तेन्ना हांवें रोशनाक रिक्वेस्ट केलो मातसो यो म्हणून इन्स्पेक्शन करता आसतना ते मेजता आसतना. आनी हिंगा बरोवन दिला तेंच्यांनी 6 मिटर्स. कशें जावंक जाता 6 मिटर्स रोड. जेन्ना तुमी बरोवन दिला 4.30 वयता आनी दुसऱ्याक थिंगा बरोवन घालतात, हिंगा सगळें सारकें न्हू. ओके, सो म्हाज्या फाटल्यान तुमी पळोवंक शकता हे हो बिल्डींग जो आहा तेणीन आपलो बोर्ड घातलेलो आहा विथ द लायसन्स नंबर्स एंड एवरीथींग. एंड जे भाशेन हांवें तुमकां पयलीं सांगलेलें, इट इज सर्वे नंबर 41/2 एंड रिमेनींग अदर नंबर्स आर देर. आतां तुमी हे बिल्डींग पळयात, पयलेच तुमकां दाखयले असले बिल्डिंगांक एक्चुअली C2 येता तो. ओके, ही कम्स अंडर कॅटेगरी C2. ही रिक्वायर्स मिनिमम 8 meters रोड. पूण हेंच्यांनी कितें केलां, फर्स्ट ऑफ ऑल इट इज 4.30 आमी ऑलरेडी पळयला. तेणी 6 meters बरयला एंड द फायनल अथॉरिटी दे हॅव अलाउड हिम टू डू C2 बिल्डींग. C2 म्हणजे 150 FAR एंड सी द हायट ऑफ हीज बिल्डींग नाव. त्या भायर तुमी मातशे फुडें पळयत जाल्यार ही हॅज गॉन डग डीप इनसायड ऑलमोस्ट अनदर 5 to 6 meters. आनी जे लोकांच्यो बांयो आहा हिंगा ते सगल्यांक उदीक बंद जाला. So this is the situation of the people of the village. What we got in this? Nothing. आमी चिंताले रेग्युलरायझेशन जातले, बरें जातले, एवरीथिंग पाड घालून सोडला हे ODPन. एंड ऑल बिकॉज ऑफ इलिगल कन्वर्जन्स लायक दीस. कितलो पयसो पावला कितें तें आमकां खबर ना, बट डेफिनेटली दीस कॅनॉट हॅपन बाय जस्ट प्लेन रिक्वेस्ट. एप्लिकेशनान जायना असली कामां. आमकां घरां बांदूंक जायना तेन्ना आमकां कितले एप्लिकेशन दिवचे पडटा, कितले जस्टिफिकेशन प्लॅन करचे पडटा. पूण हेंकां पळय. आनी हो आतां आमी म्हणटा कानोयचो गांव म्हणटा आमी. हो गांव उरला जाल्यार तुमीच पळयात आतां. दीस इज द सिट्युएशन. ते मरे ओके, पयलीं हिंगा दाखय. ओके, सो ही जावन आसा आमची सेकंड स्टॉप, थर्ड स्टॉप एक्चुअली. आनी तुमी पळयत जाल्यार म्हाका एक बरोसो बॅकग्रावंड मेळला. ओके, इट इज ऑलमोस्ट द सायज ऑफ द हिल वीच इज ऑपोजीट मी. ओके, एंड दीस इज आय सपोज नाव द टॉलेस्ट बिल्डींग इन कांदोली. ताका लागून तुमकां मुद्दाम हाडला हिंगा. बट इट ऑल्सो हॅपन्स टू बी द नॅरोएस्ट रोड इन कांदोली.
आणि मुद्दाम वी विल हॅव दॅट टेप अगेन. तो टेप टेक दॅट फ्रॉम वॉल टू वॉल. हे तुम्ही पळयता आतां आमी मुद्दम तो 5.10 कंपाऊंड वॉल हा पळय ते दुसऱ्या कंपाऊंडाशी टच करून दोन्ही टच करून आमकां 5 meters 10 centimeters मेळ्ळा. पूण हेणीन कितें दाखयलां हितून, दिस इज द परमिशन दे हॅव गिवन. द सेट प्रॉपर्टी इज एक्सेसिबल बाय 6 meter रोड म्हण घातला थिंगा. यू सी द लायज दॅट इज देर इन दीस रिपोर्ट अँड बेस्ड ऑन दॅट हे अथॉरिटीन तांकां परमिशन दिला. आणि तू पळय आतां दिस इज 1 2 3 4 5 6 7 8 प्लस स्टिल्ट प्लस बेसमेंट हा तेजे आनीक 2. So this is the kind of constructions that are come because of ODP. Now Vishwajit needs to tell us what he wants to do with this building, because this property he has not mentioned in the notification. I'm surprised he has not seen this, or just because it was not Michael's or what, I don't know. But this property is there in the ODP. We are come as responsible citizens, not as enemies of anybody. So Vishwajit needs to answer this. I'll take you to the third one now. Okay, so he जावन आसा आमचो थर्ड स्टॉप, आणि this is a property which is in the name of Akron Hospitality. So the name of this hotel is actually Akron Hospitality, known as Fortune Regina, existing hotel आहले ते. आता हे जे दोन पार्ट्स आसा हे प्रॉपर्टीचे, फर्स्ट वॉज दॅट पार्ट आणि हो एक पार्ट हा. हे जे पार्ट हा हांव जेन्ना धाकटो आसतना, वेन आय वॉज 8 years old 9 years old, आय यूज टू कम अँड प्ले फुटबॉल ओवर हियर इन द फील्ड. आता हेची परिस्थिती पळयात तुम्ही. देर इज नो फील्ड लेफ्ट. हॉटेल हॅज पूट जनरेटर्स. हे सुवेज सिस्टम इज ओवर देर. आणि हेका लागून हांवें मुद्दाम आयज आमचो भाव हा विश्वास तो उलयतलो मेनली ऑन सुवेज अँड वॉट हॅज हॅपन टू हिम बिकॉज ऑफ दीस हॉटेल, तो सांगतलो. हांव आतां कांदोळे आहा बावनवाड्यार हे वाड्यार, आनी हे शेत म्हाजें. शेताचे सर्वे नंबर 14 आणि 14 असो फुडें सांग. 14 आमचे शेताचो नंबर. आणि जायतीं वर्सां जालीं, हांव म्हाका दिसता 40 वर्सां जालीं हांव हें शेत लायता. आणि शेत लायता आनी आतां हे हॉटेल येयल्याक म्हाका खूब त्रास जाला. आख्खे शेतिकाचे उदीक हांगा सोडटा शेतान, आनी म्हाका शेत करूंक मेळना. ह्या वर्सा कितें जालें जाणां, ते शेतान म्हणजे जायते उदक आहा घाणीचे सोडलेले आहा. हांवें खूब कंप्लेंटां केली, आनी कंप्लेंटां करून करून हांवें एक दीस म्हाज्या रोशन मताशाक हांवें सांगलें, म्हाजी फायल तिणें पळयली आनी तेणी म्हाका सांगलें तिणें खूब कंप्लेंटां करून करून तूं म्हाका दिसता थकलो म्हणून. पूण खरेंच सांगता कितें जाणा, म्हाका कोण शेत करूंक मेळोंक ना हे. आनी फुडें तुका कितें सांगता, ती तोळी थंय खंय बांदल्या खंय कितें केला, आख्खी तोळी उस्तिल्या मातयेचेर थंयसर, आनी सगळें उदीक थंय घाणीचें सोडलां. आनी तें भरलें काय ना तें म्हाका येता. म्हाका शेत करूंक मेळना, कांयच करूंक मेळना. फुडें तुका अशें हांव सांगतलो कितें तें. ओके, सो हे जावन आसा आमचो लास्ट स्टॉप. आनी हें म्हटल्यार आमचें मेन ब्रिदींग ग्रावंड ऑफ कांदोली. तुम्ही जाणा आसतले कानोयचो 2 कुडके आहा. एक जे रायट सायड लेफ्ट सायडीन आहा ती दोर्या आसता, आनी ते फूल डेवलप जाला. पूण हें एक उरलां तें फकत शेतांची उरल्यान. दॅट इज द ओन्ली प्लेस वीच इज अंडर डेवलप. आनी हें खूब गरजेचें, बिकॉज इट इज द ब्रिदींग स्पेस. हे आमचे लंग्स कशे कानोयचे. हेजे वयर आतां सुशांत बारीकसाणेन सांगतलो, पूण गोश्ट हा की ह्या जाग्यार 70,000 square meters of this land is already converted in the ODP, and Vishwajit has not said one word about this. And ekda question, is Vishwajit really interested in tackling the illegalities of the ODP, or it was just a game that he has played to bring Michael Lobo from Congress to BJP? हे आमचे खजान लँड, हे आमच्या जाणट्यांनी आमकां सांबाळून दवरिल्ले आमच्या फुडले पिडयेक. आख्ख्या गांवचें उदक सगळें येवन हांगा स्टोरेज जातालें. हांगा सकयल आमचो बांद आसा.
तो बांद मोडिलो कोणेंच इंट्रस्ट घेवंक नाशिल्लो लास्ट 20 इयर्स. नाव ताणें ते बांद बांदला फक्त ओडीपीक लागून, कित्याक तें उदक स्टॉप जावंक जाय आनी हांगा तांकां कंस्ट्रक्शन करूंक मेळूंक जाय. आनी ही एरिया तांच्यांनी प्रपोज केल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पार्किंग एरिया अशें तांच्यांनी हें केल्लें आहा ताजेर. आनी ताजेर वचून पासून कोणेंच आवाज उठयना आनी कोणूच कितें म्हणिना ताका. ओके, सो तुमकां आयज थँक्यू म्हणटा, यू ऑल वॉच दीस एंटायर एपिसोड. आणि आयज तुमकां खोऱ्यांनीच कळोन येयला की ही ओडीपी म्हणून आमी 5 वर्सां जालीं हें आमच्या तोंडारूच आसा. आनी आख्खे गोंयांक आमी हें सांगताले ओडीपी म्हणून, पूण कोण आयकनासले. पूण आयज तुमी तुमच्याच दोळ्यांनी पळयला की ही ओडीपीची कितें परिस्थिती आमकां करून सोडल्या आमच्या गोंयकाराची आनी आमच्या लोकांची. सो आमी आयज आतां ही ओडीपीची कंप्लेनां घेवन ऑलरेडी तुमकां सांगलां आमी सबमीट केलां म्हूण ऑफिसान, पूण आमकां अजून पासून तेणी एक हियरींग दिवंक ना. सो आमी मागता विश्वजिता कडेन आमकां एक हियरींग दिवपाक. सेकंड, वी वील बी गोईंग बॅक टू द कोर्ट इफ नथींग इज गोइंग टू बी टेकन डिसिजन ऑन दीस. एंड थर्ड थिंग जे आमी सांगलां, वी वील ऑल्सो बी filing the official complaint, the FIR on all the people who are involved in making this illegal plan of Kandolim and destroying not only us, आमचे भुरग्यांक पिड्यार केला, आमचे फुडले पिणकेक हेंच्यांनी मारून उडयला. इट्स अ कंप्लीट मर्डर ऑफ Kandolim that has happened through the ODP. Thank you very much.